तुम्हाला लहानपणी कोण व्हायचं वाटतं? लहानपण म्हणजे ज्यावेळेस शाळेत शिकत होते तर असताना आमचे शिक्षक वगैरे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे. त्यावेळेस असं वाटायचं की आपणही शिक्षक व्हायचं. पण शिक्षण घेत असताना काही थोड्या अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करत घरातली परिस्थिती अतिशय त्यावेळेसची खूप बिकट होती. त्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढत एक एक टप्पा पुढे जात सन 2010 मध्ये मी शिक्षकाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर 2 वर्षामध्ये मी माझं D.Ed कम्प्लीट केलं आणि D.Ed कम्प्लीट झाल्यानंतर एक शिक्षक म्हणून मला पदविका मिळाली आणि ती पदविका मिळाल्यानंतर एक माझंही स्वप्न होतं की आज आपण ज्या शिक्षकांमुळे घडलो, ज्या शाळेमुळे घडलो, त्या शाळेमध्ये जर आपल्याला शिकवायचे जर भाग्य मिळालं तर ते आपल्यासाठी एक उत्तमच. मग मी काय केलं की जी आमच्या गावातील सोनाली शाळा होती त्या सोनाली शाळेमध्ये 2 स्वयंसेवकांची आवश्यकता होती आणि त्यावेळेस शिक्षक कमी असल्यामुळे मला गावातल्या एका व्यक्तीने सांगितले की तू जर शिक्षण झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यात शाळेमध्ये शिकवण्याची तुम्हाला ऑफर आहे ते तुम्ही शिकाल का? मग त्यावेळेस मला एकतर संधीच पाहिजे होती का कुठेतरी शिकवण्याचं, ज्या शाळेने आपल्याला शिकवलेले त्या शाळेचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडावे म्हणून मी त्या शाळेमध्ये रुजू झालो. आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांना जे पण विषय आहेत, ज्या कला आहे, शिक्षक त्याच्यामध्ये असणारे जे विविध विषय आहेत त्या विषयांमध्ये असणारी माहिती मी त्यांना सांगायला लागलो. परत जी पण कामे असले शिक्षकांना सहाय्य करणे ती पूर्णपणे मी पार पाडली आणि मला खूप आनंद झाला की त्या शाळेमध्ये मी शिकवलं आणि त्या शाळेचे ऋण फेडण्याची मला संधी मिळाली. आणि शिक्षक होणं तर माझा एक फर्स्ट प्रायोरिटी होती. म्हणजे पहिली मी प्राथमिकता ते समजायचो की मी शिक्षक व्हावे. पण काहीतरी मॅडम काही अशा घटना घडल्या की त्याच्यामुळे मला त्याच्यापासून वंचित राहावं लागलं. पण आजही मी अशी संधी आली तर शनिवार मला मिळाला तर मी सोनाली शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी नेहमी हजर असतो. लहानपणी खूप अभ्यास करायचो आणि त्यावेळेस जरा शिक्षण होतं ते एकदम म्हणजे कडक असं बोलायला काही हरकत नाही. कारण त्यावेळेसचे गुरुजी पण तसेच होते आणि काय होते शिक्षा व्हायची, मुलं शिकायची. आणि एक सांगतो की अभ्यासामध्ये एवढी रुची झाली होती मॅडम की एक उकार जर चुकला किंवा लिहिला नसला अभ्यासक्रमामध्ये होमवर्कमध्ये तरी पण आम्हाला शिक्षक मारायचे. आणि आम्हाला त्यावेळेस आपले शिक्षक रमेश मस्कर सर होते आणि त्या सरांमुळे मी आज जे माझे हस्ताक्षरही आहे एवढे माझे जे पूर्ण श्रेय आहे मी त्या सरांना देतो की त्यांच्यामुळे माझ्या हस्ताक्षराला वलंदार म्हणजे झालं. आणि त्या सरांमुळे आम्ही 3रीला असताना आम्हाला पूर्ण वाचन त्याच्याने जोड शब्द असू द्या किंवा गणितातले 30 पर्यंतचे पाढे असू द्या ते आम्ही पाठ केले प्रत्येक विद्यार्थ्याचे. आणि ती मेहनत सरांची आणि त्याचे पूर्ण श्रेय मी त्या श्री रमेश सर यांना देतो की त्यांच्यामुळे आज मी कुठेतरी घडण्याची मला संधी मिळाली. तुम्ही लहान असताना स्पर्धेत भाग घेत होते का? लहान असताना मी स्पर्धेत खूप वेळा भाग घेतलेला आहे. मग ते खेळ असू द्या, कोणते स्पर्धा असू द्या, लेखन स्पर्धा असू द्या, चित्रकला स्पर्धा असू द्या किंवा वक्तृत्व स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत असताना मला आमच्या शिक्षकांचा खूप मला सहकार्य झालं. अक्षर तर वलंदार होतं. लेखन म्हणजे निबंध लेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मॅडम असायचं प्रत्येक ठिकाणी. इव्हन जर चित्रकला असू द्या त्या चित्रकला स्पर्धेमध्ये देखील मला 2रा किंवा 3रा क्रमांक असायचा. पण प्रत्येक स्पर्धेमध्ये मी नेहमी भाग घेत आलेलो आहे आणि त्याच्या मागे आमचे शिक्षक आहेत त्यांचे प्रोत्साहन मला लाभलेले आहे. तुम्ही लहान असताना कोणत्या शाळेत शिक्षण घेतले? मी लहान असताना 1ली ते 4थीचे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येलकुंदे आणि त्याच्यानंतर जे शिक्षण आहे म्हणजे 5वी ते 7वी पर्यंतचं ते जिल्हा परिषद शाळा सोनाले. आणि त्याच्यानंतर जे 8वी ते 10वीचं शिक्षण आहे ते माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टेमघर येथे केलेले आहे.
असं शिक्षण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरचं जर माझं कॉलेजचं आहे BA आर्ट्स मधून, ते माध्यमिक विद्यालय कॉलेज ज्युनियर कॉलेज टेमघर इथून झालेले आहे. वकील कसे झाले? वकील बघा कसं असते, एखादी आपली प्रत्येकाचं काही ना काही ध्येय असतं की मी ते बनणार आहे. पण काही काही गोष्टी असतात त्या आपल्या ओघाओघाने आपल्याला त्या गोष्टींकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये अशी बाब आहे की मी सांगू इच्छितो की मला वकील पेशामध्ये येणे काहीच म्हणजे रुची नव्हती का त्याच्यामध्ये मला जावं आणि वकिली करावं. कारण ऑलरेडी मला शिक्षकी पेशा होता आणि मला मुलांमध्ये जाणं खूप आवडतं आणि मुलांना शिकवणं खूप आवडतं. पण माझ्या घरावर आणि माझ्या बाबतीत काही अशा घटना घडल्या, त्या घटनेमध्ये मला स्वतः खूप संघर्ष करावा लागला. आणि ज्यावेळेस मी असा विचार केला की जर आपण संघर्ष केला नाही आणि जर अन्याय जर सहन करत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप त्याचं नुकसान सोसावं लागेल. इव्हन आपण काय किंवा आपल्या घरातील परिवार असेल किंवा आपल्या घरातील व्यक्ती असू द्या किंवा आपल्या समाजातील व्यक्ती असू द्या, यांच्यावर जर अन्याय होत असेल तर ते आपण उघड्या डोळ्याने बघणे हे देखील पाप आहे. आणि या अन्यायाच्या विरोधात आपण जेव्हा वाचा फोडू, आपण न्याय मिळवण्यासाठी जाऊ, त्यावेळेस आपले जे समाजातील व्यक्ती आहेत त्यांचं देखील चांगलं म्हणजे विकसित होईल, त्यांचं नुकसान होणार नाही. आणि म्हणून मला काय त्या गोष्टीमध्ये जावं लागलं. माझ्या बाबतीत, माझ्या परिवाराच्या बाबतीत जेव्हा घडलं, मी स्वतः त्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, अन्यायाला टक्कर देण्यासाठी वकिली पेशा मी निवडला. आणि मला एक आनंद वाटतो की आपण या वकिली पेशामध्ये राहून गोरगरिबांवर होणारे जे अन्याय आहेत त्या अन्याय हे दूर व्हावे आणि त्यांना न्याय मिळावे